मस्त असं निसर्गरम्य वातावरणात काल रात्री आमच्याकडे खूप सगळा पाऊस पडलाय आणि आता मस्त गरम गरम चुलीवर चपात्या आणि शेंगदाण्याची चटणीचा आस्वाद घेऊयात। बघा काय मस्त वातावरण झालंय, ढगाळ वातावरण आहे, ऊन नाहीये, मस्त असं। इथं मस्त चपात्या लाटणं चालल्यात गरम गरम, चुलीवर करते पहिल्यांदा। शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे ही, बघा ही। बघू शकता कसं मस्त वातावरण झालं पावसाचं, थोडा थोडा पाऊस पण यायला सुरुवात झालेली आहे, थेंब थेंब बघू शकता तुम्ही। हे बघा आमची इशिका मस्त इथं चुलीवरचे गरम गरम फळं खातीये, छान लागतात ना इशू? मला बघू खा। अवतार बघा तिचा कसा झालाय, पूर्ण खेळली ती मातीमध्ये। इकडे कांदा घातलेला आहे इथं मस्त, बघू शकता तुम्ही। शेंगदाण्याची चटणी करायची, ठेचा आणलेला आहे, घरगुती ठेचा आहे। कांदा मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे। थोडा पाऊस पण चालू आहे, बघू शकता तुम्ही, ओलं झालंय, पण तरी पण थोडासा लालसर कांदा करून घ्यायचा आहे। आणि इथे टमाटा बघा कापून घेतलाय बारीक, आता तो त्याच्यात टाकायचा आहे, छानपैकी हलवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण शेंगदाणे कुटून घेऊया। हा टाक, इथं शेंगदाणे कुटून घेऊया आपण मस्त खलबत्त्यात। तोपर्यंत आपलं तिकडं कांदा आणि टमाटा टाकलेला आहे। ठेचा टाकूयात आता आपण, बघू शकता तुम्ही। पहिल्यांदा असं चुलीवर आम्ही स्वयंपाक करतोय आज। जिरे, बघू शकता तुम्ही, शेंगदाणे मस्त बारीक कुटून घेतलेत, थोडे अर्धे अर्धेच ठेवलेत, छानपैकी असे शेंगदाणे कुटून घेतलेले आहेत। आता याच्यात आपण थोडीशी हळद टाकूया, बघू शकता इशिका कशी मस्ती करते इथे पावसात। रिमझिम रिमझिम असा पाऊस झालेला आहे। आता आपण थोडंसं मीठ घालूया चवीनुसार। बघू शकता तुम्ही असं किती सुंदर असा कलर आलेला आहे याला, बघूनच तोंडाला पाणी सुटलंय। आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा जो कूट केलेला आहे तो ऍड करून घेऊया। मस्त असे शेंगदाण्याचं टाकलेलं कूट छानपैकी हलवून घेऊया। अशाच प्रकारचे व्हिडिओ आम्ही बनवतो। चवीनुसार कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हलवून घेऊया। अशाच प्रकारे आपली शेंगदाण्याची चटणीची रेसिपी तयार झाली। थोडेसे शेंगदाण्याचे दाणे आम्ही मोठेच ठेवलेत, कारण की शेंगदाणे आम्हाला आवडतात तसेच खायला। तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही बारीक करू शकता। आपण त्याच प्रकारे आपण एक अंड पण तळून घेऊया। चटणी आपली बघा झालेली आहे, त्याच तव्यावरती अंड करूया, मस्त ऑमलेट बनवूया। बघा आपण चटणी बाजूला काढून ठेवली आहे, मीठ टाकूया चवीनुसार। आपल्या चपात्या पण रेडी आहेत इथं, बघू शकता तुम्ही। नाही, छान असं कलसून घ्यायचं अंड, मिक्स करायचं, वेल मिक्स, आणि तेल घालून
तव्यावरती टाकूया. बाय बाय, सी यू, टाटा. बस तेल नका टाकू मला जास्त तेल आवडत नाही. बघू शकता तुम्ही अंड. अशाच प्रकारे अंड्याची पलटी मारून घेऊ. बघू शकता तुम्ही छान असं अंड तयार झाले आपलं. बघू शकता छान असं ऑमलेट आपलं तयार झालेलं आहे. टेस्ट करूया. मस्त अशी शेंगदाण्याची चटणी आणि ऑमलेट. छान असं ऑमलेट शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे. या मंडळी तुम्ही पण जेवायला. चालू मित्र हो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.